अगदी कापसासारखे मऊ लुसलुसीत गुलाबजाम घरच्या घरी कसे बनवायचे आणि ते पण झटपट, त्याची आज आपण रेसिपी बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. त्यासाठी घेतले आहे ते म्हणजे चितळे फूड्सचं एक 200 ग्रॅमचं पाकिट घेतलं आहे गुलाबजाम. त्याच्यामध्ये काय असतं तर गुलाबजाम पावडर असते, त्याच्यापासून आपण बनवणार आहोत. इथे बघा मी 2 वाटे साखर घेतलेली आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. वेलदोडे घेतले 7 ते 8, त्याची थोडीशी साखर घालून पूड बनवलेली आहे. त्यानंतर काय करायचं आहे तर सर्वात आधी आपण एक भाकरीचं ताट घेऊ शकतो किंवा एक खुलगट ताट घ्यायचं आहे. व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतल्यानंतर काय करायचं आहे तर ते चितळे फूड्सचं जे गुलाबजाम पॅकेट असतं रेडी टू कुकचं ते आपण फोडून घेतो आहे. त्याच्यामध्ये पावडर असते मैत्रिणींनो, जी गुलाबजाम पावडर म्हणू शकतो, तर ती व्यवस्थित फोडून घ्यायची. त्यानंतर काय करायचं आहे तर आपण पाणी घ्यायचं आहे. आता हे पाण्यामध्ये पूर्ण एकदम आपण पातळ करायचं नाही, तर लागेल तसं आपण थोडं थोडं त्यात पावडर घालणार आहोत. ही पावडर बघा दूध पावडर असते. सॉरी, व्हिडिओमध्ये माझा छोटासा मुलगा मध्ये मध्ये येत असेल तर थोडंसं तो डिस्टर्ब करत होता. त्यानंतर बघा मी पाणी घातलेलं आहे. अगदी थोडंसं किंचित पाणी घालायचं आहे, म्हणजे एकदम जास्त पाणी तुम्ही घातला तर काय होईल, पाणी जास्त घातलं तर एकदम पातळ होईल पीठ. अशावेळी पातळ पीठ झालं तर गुलाबजाम एकदम पातळ ह्याच्यामध्ये पाकामध्ये विरघळण्याची शक्यता असते. त्याने काय लागेल तसं पाणी घालत जायचं. पाण्याच्या ऐवजी खूप जण काय करतात तर दुधाचा वापर करतात, पण इथं मी पाण्यामध्येच हे पीठ मळून घेते. बघा आपण भाकरीला पीठ कसं मळतो तसं व्यवस्थित मळून घ्यायचं. जितकं मऊ लुसलुशीत तुम्ही घट्ट नाही पण एकदम पातळही नाही असं पीठ मळून घ्यायचं आहे. एकदम व्यवस्थित चुरून पीठ घ्यायचं. बोटाने बघा असं रगडून ताटाला घेतल्यामुळं काय होतं तर जो आपण डव बनवणार आहोत किंवा पिठाचा गोळा बनवणार आहोत जे गुलाबजाम पावडरचा, त्याला चिरा गेल्या नाहीत पाहिजे. थोडंसं तेलाचा हात घेऊन तुम्ही करू शकता. मध्ये मध्ये मी थोडंसं तेल हात घेतलेलं आहे. जास्त तेलाची गरज पडत नाही, अगदी तुपाचा हात किंवा तेलाचे तुम्ही धार घालून ते व्यवस्थित आहे ना गोळा मळून घ्यायचा. त्याच्यामुळं काय होतं तर व्यवस्थित मऊसूद गोळा होतो, प्लस जे चिरा जातात ते गुलाबजामला जाणार नाहीत. जितकं चांगलं आपण पीठ हे बघा व्यवस्थित मळून घेणार, त्याच्यामध्ये बोटं गेली पाहिजेत. अशा प्रकारे जितकं छान आपण पीठ मळणार तितकेच आपले गुलाबजाम हे अगदी कापसासारखे मऊ लुसलुशीत होतात. अगदी जसे स्वीट होममध्ये मिळतात ना तसेच होतात बघा. आणि तर मी साखर घेतलेली आहे, अंदाजे 2 वाट्या घेतली आहे, पण मी एवढी साखर घालणार नाही आहे, थोडीशी साखर त्यातली काढणार आहे. आणि पाक कसं करायचा तर खूप घट्ट नाही करायचा, म्हणजे अगदी घट्ट पाक कसं करायचा नाही, आणि एकदम पातळ पण नाही करायचं. मी तुम्हाला दाखवते. बघा गॅस पेटवून घेतला आहे, त्याच्यावरती मीडियम आकाराचं पातेलं ठेवलं आहे. ज्या पातेल्यामध्ये आपल्याला गुलाबजाम टाकायचे आहेत त्याच्या हिशोबाने कसं होतं 200 ग्रामच्या पाकिटामध्ये अंदाजे 40 गुलाबजाम होतात मैत्रिणींनो. 40 गुलाबजाम बसतील एवढं पातेलं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 2.25 वाट्या मी साखर घातलेली आहे आणि अर्धी वाटीपेक्षा पण कमी थोडंसं पाणी घातलेलं आहे. आता पाणी घालून साखर घातलेली आहे आणि गॅस मीडियम आचेवरती ठेवला आहे ना, अशी ढवळत राहायची जोपर्यंत साखर विरघळत नाही तोपर्यंत. साखर पूर्ण विरघळल्यानंतर काय करायचं तर गॅस आपल्याला बारीक करायचा आहे आणि जे पाक आहे ना तो उकळला पाहिजे आणि थोडासा घट्ट झाला पाहिजे, म्हणजे खूप घट्ट नाही, थोडासाच घट्ट झाला पाहिजे. तोपर्यंत बघा मी हे पीठ मळून जे झाकून ठेवलं होतं 10 मिनटं, ते व्यवस्थित 10 ते 15 मिनटं झाकल्यानंतर चांगलं मुरलेलं आहे. आणि बघा चांगलं मळून घेतल्यानंतर असं गोळं गेलेत बघा, कुठेही त्याला चिरा गेलेल्या नाहीत, तळल्यानंतरही याला चिरा जात नाहीत. अगदी गोल करायचे आहेत आणि खूप मोठे करायचे नाहीत मैत्रिणींनो. अंदाजे 200 ग्रॅममध्ये ना 40 ते 41 गुलाबजाम सहज होतात. काय होतं तुम्ही खूप मोठे गोळे घेतले ना तर गुलाबजाम कमी होऊ शकतात, तर तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार बघा. पण माझ्या हिशोबाने मी सांगते की स्टँडर्ड अंदाजे 40 एक गुलाबजाम होतात. त्यानंतर वेलची पावडर जी आहे ती त्याच्यामध्ये घातली. बघा साखर जे पाणी केलं किंवा जे पाक केलं होतं त्याला कलर चांगला आला आहे आणि थोडंसं घट्टसर व्हायला लागलं आहे. आणि चांगलं घट्टसर असं होताना पाक तयार होतानाच त्याच्यामध्ये आपल्याला काय घालायचं तर वेलची पावडर, म्हणजे काय होतं तर वेलची पण त्याच्यामध्ये व्यवस्थित शिजली जाते. आणि बघा मैत्रिणींनो व्यवस्थित वेलची त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची, म्हणजे पाकाला इतका सुंदर वास येतो वेलची पावडरमुळे आणि खूप छान. थोडंसं काय केलं, मला थोडंसं पाक खूप पातळ वाटला आणि पातळ असल्यामुळे मला असं वाटलं की पाक कमी पडेल म्हणून मी थोडीशी साखर वाढवलेली आहे. त्यानंतर बघा एक तारी पाक करून घ्यायचा आहे, तर थोडंसं बोट असं चिकटलं पाहिजे, तर ते चिकटायला सुरुवात झालेली
झालेली आहे. अजून थोडंसं पातळ वाटतो आहे मला पाक. पुन्हा एक 5 मिनटं मी मंद आचेवरती पाक शिजवून देणार आहे. तोपर्यंत काय केलेलं आहे मी, जवळजवळ बघा 39 गोळे इथे झालेले आहेत गुलाबजामचे. ते व्यवस्थित मी बारीक असे मध्यम आकाराचे गोळे करून घेतलेत. आता काय करतोय आपण, ते तळून घ्यायचं. त्यासाठी घेतलेली आहे कढई चांगली तापल्यानंतर तेल टाकलंय आणि मंद आचेवरती हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. म्हणजे खूप बारीक करायचा नाही गॅस. त्याच्यामुळे काय होतं तर लवकर म्हणजे खूप बारीक तळल्यामुळं काय होतं तर ते त्याला गुलाबजामला चिरा जायची शक्यता असते किंवा खूप फास्ट पण करायचं नाही. त्याच्यामुळे काय होतं तर गुलाबजाम आत कच्चेच राहतात आणि डार्क कलर येतो, म्हणजे काळपट कलर येतो. त्याच्यामुळे बघा इथं मी गोळे एक 7-8 असे गोळे मी तळून घेते. मस्त चमचा असेल तुमच्याकडे, असा जाळीचा चमचा असेल तर त्यांनी ना ढवळत राहायचं, म्हणजे सगळ्या बाजून सोनेरी कलर येतो. आणि खूप डार्क असा काळपट कलर गुलाबजामला काढायचा नाही किंवा अगदी पिवळसर गुलाबजाम काढायचे नाहीत. पिवळसर गुलाबजाम काढल्यामुळं काय होतं मैत्रिणींनो, तर गुलाबजाम वरून दिसतात मस्त कलर असा, पण ते ना कच्चेपणा राहतो. आणि असे कच्चे गुलाबजाम काय होतात तर बाहेर जर आपण रूम टेम्परेचरला जर ठेवले गुलाबजाम, फ्रीजमध्ये न ठेवता, तर ते टिकत नाहीत, त्याचा वास येतो. त्याच्यामुळे काय करायचं तर व्यवस्थित गुलाबजाम मंद आचेवरती, मीडियम आचेवरती तळून घ्यायचे. बघा कलर किती सुंदर आला आहे. वा 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 वा, मस्त. कोण म्हणेल की हे घरी गुलाबजाम केलेत, मऊ लुसलुशीत होतात, अगदी खूप छान होतात, चिरा न जाता गुलाबजाम होतात, अगदी स्वीट होममध्ये मिळतात तसेच गुलाबजाम होतात. वा, किती छान कलर आहेत बघा. त्याप्रमाणेच मी राहिलेले जे घाणं होते ते सगळे तळून असेच घेणार आहेत. बघा माझा दुसराही घाणा मी तळून काढतीये. मस्त कलर येतो एकसारखा मंद आचेवरती हे तळून घ्यायचे आहेत आणि सारखं चमच्याने ना ढवळत राहायचं, म्हणजे खालीवरती तळले जातात. वा वा, माझं सेकंड पण बघा मी टाकलेला जो घाणा होता तो पण किती सुंदर कलर आलेला आहे. आणि लहान मुलांना तर प्रचंड आवडतात. माझ्या मुलाला तर प्रचंड गुलाबजाम आवडतात. तुम्ही लहान मुलांना डब्यासाठी देऊ शकता किंवा शाळेतून मुलं जेव्हा दमून येतात तेव्हा खूप काही असं चॉकलेट गोळ्या मागतात किंवा ह्याच्यामध्ये कॅडबरी हा प्रकार लहान मुलं जास्त मागतात. त्याच्यापेक्षा आहे ना तुम्ही खव्याचे पण असेच गुलाबजाम करू शकतात. आता काय मी हे आत्ता जे केलं होतं ते चितळेचं पावडर जी आणली होती, चितळे कंपनीची मी गुलाबजाम पावडर आणली होती. पण मी ना तुम्हाला खव्याचे पण गुलाबजाम करून दाखवेल. सेम खव्याचे पण असेच गुलाबजाम होतात. खव्याच्या गुलाबजाम करताना पावशर खवा घेतला तर थोडंसं अर्धी वाटीपेक्षा पण कमी, अगदी 5-6 चमचे आहेत ना मैदा घालायचा आणि त्याच्यामध्ये मळून घ्यायचं आणि असंच सेम गुलाबजाम करायचे. बघा माझा पाक रेडी झालता. येस, माझा पाक रेडी झालेला आहे. आता काय करते, थोडंसं गॅस चालू करते आणि पुन्हा एकदा पाकाला उकळी आणून घेते. कसं आहे, तुम्हाला अगदी लेटेस्ट पाहुणे आलेत घरी आणि अर्जंट जर खायचं असेल तर काय करायचं, गॅस मंद आचेवरती ठेवायचा. पाक उकळत असतानाच गरम असतात गुलाबजाम सोडायचे. त्याच्यामध्ये काय होतात तर 15च मिनटात गुलाबजाम खाण्यासाठी रेडी होतात. बाजारात खूप असे वेगवेगळ्या कंपनीचे असं गुलाबजाम पावडर मिळते, त्याने तुम्ही अर्जंट गुलाबजाम बनवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर मैत्रिणींनो लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.